आज महाराष्ट्रात एक असा निर्णय घेतला जातोय जो थेट गरिबांच्या जीवावर बेतणार आहे. ज्या सरकारी रुग्णालयांमध्ये गरिबांना मोफत उपचार मिळायचे, आता तिथेच उपचारांसाठी नवे शुल्क आकारले जाणार आहे. प्रश्न हा आहे, गरिबांनी उपचारासाठी पैसे कुठून आणायचे? आजाराने नाही तर पैशाअभावी लोक मरायचे का? भाजप महायुती सरकार याचं उत्तर देणार का? आत्तापर्यंत सरकारी रुग्णालये ही गरिबांसाठी आशेचा आधार होती. मोफत औषधे, मोफत तपासण्या, कमी खर्चात ऑपरेशन. गरीब, मजूर, शेतकरी, वृद्ध सगळ्यांसाठी आधार. आज लाखो लोक सरकारी रुग्णालयांवर अवलंबून आहेत. आता काय बदल होतोय? आता सरकारकडून मोफत उपचारांवर मर्यादा आणली जात आहे. नवीन नियमांनुसार काही उपचारांसाठी शुल्क, तपासणीसाठी फी, औषधांसाठी पैसे, शस्त्रक्रियेसाठी खर्च वाढणार. याचा थेट फटका कोणाला बसणार? गरीब रोजंदारी कामगार, शेतकरी, वृद्ध कुटुंबातील आजारी व्यक्ती. ज्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न 6 ते 7 हजार आहे, त्यांनी हजारो रुपये उपचारासाठी कुठून आणायचे? आज अनेक गरीब लोक कर्ज काढतात, दागिने विकतात, शेती विकतात, उपचाराअभावी जीव गमावतात. आजारापेक्षा मोठा आजार बनतोय पैशांचा अभाव. सरकारला काही थेट प्रश्न. आरोग्य हक्क नाही का? गरिबांसाठी योजना फक्त कागदावरच आहेत का? मोफत उपचार बंद करण्याऐवजी आरोग्य बजेट का वाढवू नये? मोठ्या उद्योगपतींसाठी सवलती आहेत, मग गरिबांसाठी का नाही? भाजप महायुती सरकार विकासाच्या गप्पा मारतं, पण गरिबांच्या आरोग्यावरच का कात्री लावली जाते? जर गरीब उपचार घेऊ शकणार नसतील, तर विकासाचा फायदा कुणाला? मोठ्या लोकांनाच. हा फक्त राजकीय विषय नाही, हा सामान्य माणसाच्या जगण्याचा प्रश्न आहे. जर तुम्हाला वाटत असेल की गरिबांना मोफत उपचार मिळायलाच हवेत, आरोग्य हा अधिकार आहे, सरकारने गरिबांसाठी उभं राहिलं पाहिजे, तर हा व्हिडिओ शेअर करा, गरिबांचा आवाज मोठा करा. आज प्रश्न हा नाही की उपचार महाग झाले, प्रश्न हा आहे, गरीब जिवंत राहणार की नाही? सरकारने उत्तर द्यायलाच हवं, गरीब उपचारासाठी पैसे कुठून आणणार? हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, जर तुम्हाला गरिबांचा आवाज मजबूत करायचा असेल, जर तुम्हाला सत्य, अन्याय आणि जनतेचे प्रश्न थेट पाहायचे असतील, तर आत्ताच बुलंद महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त बातम्या नाही, इथे सामान्य माणसासाठी बुलंद आवाज उचलला जातो.